सुकं चिकन कसं करते ते मी आता सांगते आहे तुम्हाला माझ्या पद्धतीने. तर मी आता इथे 4 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत. बारीक चिरल्यामुळे ते लवकर भाजले जातात. टोपामध्ये आपण मी आता अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा हा फोडणीला टाकला आहे. कांदा लालसर झाला की नंतर त्याच्यामध्ये मी आता हळद घालते. हळद घातलेली आहे. नंतर मग कश्मीरी लाल मसाला घातला आहे 1 चमचा. नंतर घरगुती मसाला टाकला आहे 2 चमचे टाकला आहे. पहिल्यांदा 2 चमचे टाकले आणि नंतर मग टोमॅटो टाकलं आहे. मसाला हे परतून घ्यायचा. नंतर हे टोमॅटो टाकलं आहे. हा 1 टोमॅटो मोठा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घातला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा. आता ही धणे पावडर घातली आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची परत. हे आलं लसूण किसून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण, एक लसूणचा मोठा कांदा किसून घेतला आहे. परत हे करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे चिकन घेतलं आहे, फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट दगडासारखं आहे म्हणून ते घातले फोडणीला. नंतर मग पाणी घातलं आहे आणि ते शिजवून घेतले, शिजायला ठेवलं आहे. ह्यात असं व्यवस्थित शिजेपर्यंत अर्धा शिजल्याच्या नंतर मी आता हा परत मसाला घातलेला आहे 2 चमचे घरगुती. सुरुवातीला मी 2 चमचे घातलेला मसाला, आता 2 चमचे घातला आहे. तर आपलं हे चिकन झालेलं आहे. हे बघा, सुकं मटण चिकन तयार झालेलं आहे. तर मी आज काय काय बनवले ते तुम्हाला सांगते. तर हे सुकं चिकन बनवलेलं आहे. संध्याकाळी मी आता हे वडे पण बनवलेत, चपात्या, भात, कांदा, टोमॅटो